स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 या वर्षी कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली होती? SRPF दौंड पोलीस भरती 2021 मध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला होता. गदर, अभिनव भारत, भारत सेवक समाज, अनुशीलन समिती. चला, 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली होती? सांगा उत्तर काय असेल. प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी आपला सुरू आहे. आणि पुन्हा एकदा अमृता यांचं उत्तर अगदी बरोबर. लगेच आपण, कारण जास्त वेळ न घेता क्वेश्चनच्या आन्सरकडे तुमची उत्तरे पटापट येतीलच, बाकीचे हळूहळू जॉईन होतील. अगदी वेळेवरती आपण सेशन्स ते स्टार्ट केलेलं आहेच मित्रांनो. तर अभिनव भारत अगदी करेक्ट, पर्याय क्रमांक 2. ज्याला म्हणजे सुरुवातीला आपण जर पाहिलं 1900 मध्ये मित्रमेळा या नावाने याची स्थापना केलेली होती भगूर या ठिकाणी. नंतर मात्र अभिनव भारत यांची स्थापना म्हणजे त्याचंच रूपांतर अभिनव भारतमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, स्वातंत्र्यवीर सावरकर. गदर, बाकीचे पर्यायामधले पाहूया. 1913 या वर्षी आपल्याला दिसून येतं लाला हरदयाळ यांनी गदर ची स्थापना केलेली आहे. ओके, त्यानंतर भारत सेवक समाजाची स्थापना जी आहे तर गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली आहे. गोपाळकृष्ण गोखले. बाकीचे कोण काय स्थापन केलेलं आहेत त्यांची माहिती आपण पर्यायामध्ये जे दिलेलं आहे थोडक्यात नोट करून घेऊया. आणि अनुशीलन समिती बारिंद्र कुमार घोष, प्रथमनाथ मित्रा यांनी स्थापन केलेली होती. ओके, बारिंद्र कुमार घोष. त्याआधी सर्वप्रथम मेन जे आहे तर ते प्रथमनाथ मित्रा हे देखील आहेत अनुशीलन समितीशी संबंधित. अनेक व्यक्तींचा आपल्याला उल्लेख करता येईल, मात्र जे प्रमुख आहेत त्यांचं नाव इथे मेन्शन केलेलं आहे. ओके, 1904 या वर्षी क्रांतिकारकांची संघटना जी आहे तर ती मात्र या ठिकाणी अभिनव भारतची जी स्थापना म्हणजे कोणी केली होती तर स्वातंत्र्यवीर सावरकर. हे आन्सर करेक्ट असेल. बाकीची माहिती नोट करू शकता.